नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे पश्चाताप. श्वेता मुंबई शहरामध्ये राहण्यासाठी नवीनच आली होती. मुंबई शहरातल्या एका चाळीत तिने घर घेतले होते. एका फायनान्स ऑफिसमध्ये ती काम करत होती. पूर्वी ती पुण्यामध्ये जॉब करत होती, पण आता तिचे मुंबईमध्ये ट्रान्सफर झाले होते. तिच्या एका सहकार्याच्या ओळखीने तिने त्या चाळीमध्ये रूम मिळवली होती. एकटी मुलगी एका खोलीमध्ये राहणार म्हणल्यावर चाळीचे मालक तिला रूम देण्यासाठी हायगाई करत होते, पण शेवटी तिच्या त्या सहकार्याच्या ओळखीने तिचे काम झाले आणि ती त्या चाळीमध्ये राहायला आली. आज तिचा त्या चाळीमध्ये पहिलाच दिवस होता. तिने तिच्याबरोबर तिच्या जुन्या रूमवरचे सर्व सामान, उदाहरणार्थ फ्रीज, TV, वॉशिंग मशीन हे सर्व आणलं होतं आणि ते सर्व तिने त्या नव्या खोलीतही सेटअप केलं. प्रवासाचे कपडे वगैरे तिने धुवायला घेतले. वॉशिंग मशीनमध्ये ते कपडे धुवून ते वाळू घालण्यासाठी ती बॅल्कनीमध्ये गेली. तिने कपडे वाळत घातले आणि सहज आजूबाजूचा परिसर ती निहाळू लागली. तिचे लक्ष गेले की वरच्या मजल्यावर वृद्ध बाजूला एक काका उभे राहून तिच्याकडे पाहत होते. तिला थोडे विचित्र वाटले, कारण त्या काकाची नजरही थोडी वेगळी जाणवत होती. ते एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत होते. तिला ती गोष्ट जास्त आवडली नाही आणि ती आत निघून गेली. असेच काही दिवस लोटले. तिचं ऑफिस आणि दिनक्रम व्यवस्थितपणे सुरू झाला. आता तिला ती जागाही आवडू लागली होती. आजूबाजूच्या लोकांशी तशी फारशी ओळख झाली नव्हती. एकटी मुलगी चाळीमध्ये राहते आहे म्हणून बरेच जण तिला बोलत नव्हते. तिच्याबद्दल बहुधा त्यांच्या मनामध्ये काही विचित्र गोष्टी आल्या असतील. तिला सिगारेट ओढण्याचीही सवय होती, त्यामुळे कधीकधी बॅल्कनीत उभं राहून ती सिगारेट ओढायची. या कारणामुळेही कदाचित लोक तिला वाईट समजत असतील. एके दिवशी ती खाली उतरत असताना तिला तेच काका पुन्हा दिसले. ते पुन्हा तिच्याकडे एकटक पाहत होते. ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तशीच निघून गेली. असेच दिवसांमागून दिवस जात होते. ती जेव्हा कधी घराबाहेर पडायची तेव्हा ते काकांचं लक्ष तिच्याकडेच असायचं आणि आता ते तिला पाहून मधून स्मितहास्य करू लागले होते. ते काकाच्या खोलीसमोर उभे राहायचे. त्याच खोलीमध्ये एक बाई देखील राहायची. एके दिवशी ती बाईसुद्धा बॅल्कनीमध्ये येऊन हिच्या रूमकडे एकटक पाहत होती. ही रूमच्या बाहेरच उभी होती. त्या बाईच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक असे हावभाव होते, जणू हिला पाहून तिला कोणीतरी आठवलं आहे. श्वेताने त्या बाईकडेही दुर्लक्ष केले आणि ती आपलं काम करत राहिली. एके दिवशी ऑफिसच्या पार्टीवरनं घरी परतण्यासाठी श्वेताला उशीर झाला. ती चाळीच्या जवळच्या रस्त्याने घरी येत असताना तिला वाटेत तेच काका दिसले. रात्रीचा गडद अंधार, रातकिड्यांची किरकिर आणि मागून येणारे पावलांचे ठसे. तिला कळलं होतं की तो माणूस म्हणजे ते काका तिच्या मागून चालत येत आहेत, पण तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही, कारण तिला त्या माणसाची भीती वाटू लागली होती. हा माणूस एकटक असा माझ्याकडे का बघत राहतो? नेमकं काय हवं आहे याला? हे तिला समजत नव्हतं. ती शांतपणे चालत असताना अचानक तिच्या कानावर एक आवाज आला. श्वेता. हा बहुधा त्याच माणसाचा आवाज होता. तिने उझरतं मागे वळून पाहिलं तर तो त्याच ठिकाणी उभा राहून तिच्याकडे एकटक पाहत होता. तिने त्याला उत्तर दिलं नाही. ती झपाझप पावले टाकत घरी निघून गेली. ती चाळीच्या दाराजवळ पोहोचली असता तिला एक कर्णकर्कश किंकाळी मागून ऐकू आली, जणू कोणी वेदनेने विवळत होते. तिने क्षणाचाही विलंब न करता आपल्या खोलीमध्ये प्रवेश केला. त्या रात्री तिला बराच वेळ ते विवळण्याचे आवाज येत राहिले. बहुधा हे त्याच माणसाचे आवाज होते. सकाळी ती उठली. तिने आवरले आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. ती जात असताना वाटेत तिला पुन्हा तेच काका दिसले. ती आता थोडी रागाने त्यांच्याकडे बघून पुढे निघून गेली. ती जात असताना त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला. आता ती एकदम बिथरली आणि पुन्हा त्यांच्याकडे वळून रागाने पाहू लागली आणि एकदम चिडत म्हणाली, तुम्हाला लाज वाटते का? तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी. आल्यापासून बघते तुम्ही सतत माझ्याकडे बघत राहता. तुम्हाला दुसरं काही कामधंदे नाहीत का? एवढं वय झालंय तरीही
ह्या असल्या फालतू गोष्टी करायला तुम्हाला लाज नाही वाटत? घरात एक सोन्यासारखी बायको आहे तुम्हाला. माझ्या वयाचा एखादा मुलगा किंवा मुलगीही असेल तरीही हे धंदे करता. ते काका एक शब्दही बोलले नाही. ते फक्त एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. इथून पुढे जर कधी माझ्या वाटेत आडवे आलात तर हे सर्व गोष्टी तुमच्या बायकोला सांगून देईन मी. निर्लज्ज कुठले. एवढं म्हणून ती निघून गेली. तिने थोडे पुढे जाऊन मागे वळून पाहिले तर ते काका तसेच उभे होते. अगदी निर्विकार भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर. संध्याकाळी जेव्हा ती घरी परत आली तेव्हा तिचा राग अनावर झाला होता. तिला असे वाटत होते की त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या बायकोला सर्व काही सांगून द्यावे. तिने तोंड हातपाय धुतले, फ्रेश झाली आणि थोडासा नाश्ता करून त्या बाल्कनीसमोर जाऊन उभी राहिली. त्यावेळी त्या व्यक्तीचे दार बंद होते. दारावर श्रीयुत गंगाधर जोशी या नावाची एक पाटी होती. तिने दार ठोठावले. समोरून त्याच महिलेने दार उघडले. त्या महिलेकडे ती रागानेच पाहत म्हणाली, तुमच्या नवऱ्याला थोडी समजूत घाला. तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी आणि तुमचा नवरा माझ्याकडे वाईट नजरेने बघतो. वाटेत जात असताना मला अडवतो काय, माझ्या पाठीवर हात लावतो काय. त्यांना काही लाज वाटते का? श्वेताचे हे सर्व बोलणे ऐकून ती बाई स्तब्ध झाली. तीही थोडी रागातच तिला म्हणाली, तू काय बोलतीयस? अक्कल आहे का तुला? दुसऱ्या कोणाच्या नवऱ्याने काहीतरी केलं आणि तू मला येऊन का भांडतीयस? त्यावर श्वेता म्हणाली, दुसऱ्या कोणाचा नाही, तुमचाच नवरा आहे. मी पाहिलं आहे तुमच्या बाल्कनीमध्ये त्याला बऱ्याच वेळा. त्यावर ती बाई रागातच म्हणाली, माझ्या नवऱ्याला मरून 5 वर्ष झाले आहेत. तुझे डोकं बिकं फिरलंय का? त्या बाईचे हे बोलणे ऐकून श्वेता गोंधळली. ती म्हणाली, अहो काहीही काय बोलताय? मी रोज बघते त्याला, तुमच्या बाल्कनीमध्ये उभा असतो. त्यावर त्या बाईने घरामध्ये टांगलेल्या एका फोटोकडे बोट केलं आणि म्हणाली, ते बघ, हाच आहे का तो जो तुला रोज बघतो? त्या फोटोकडे पाहून श्वेताचे हातपाय थंड पडले, कारण त्या फोटोवर हार चढवलेला होता. तिने त्या फोटो खालची तारीख वाचली तर बरोबर आजपासून 5 वर्षांपूर्वीची तारीख होती. श्वेता गोंधळात पडली. ती म्हणाली, हे कसं शक्य आहे? मी यांना रोज बघते. हे रोज बाल्कनीमध्ये उभे असतात आणि माझ्याकडे बघत असतात. काल मी जात असताना ह्यांनी मला स्पर्श केला. मी त्यांच्यावर खूप चिडले आणि खूप बोलले त्यांना. ती हे सर्व बोलत असताना तिचं लक्ष भिंतीच्या दुसऱ्या कोपऱ्याकडे गेलं. त्या बाजूला एका मुलीचा फोटो होता. ती दिसायला हुबेहूब श्वेतासारखीच होती. श्वेता अजूनच गोंधळात पडली. ती म्हणाली, ही मुलगी कोण आहे? त्यावर त्या म्हणाल्या, ही माझी मुलगी होती. 6 वर्षांपूर्वीच हिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर तिचे वडील अगदी वेड्यासारखे वागू लागले होते. त्यांची तब्येत खालावत गेली आणि असेच एके दिवशी त्यांचा मृत्यू झाला. जेवण पाणी सर्व काही त्यागलं होतं त्यांनी. हे सर्व बोलणं ऐकून श्वेताच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती ज्या व्यक्तीला वाईट समजत होती किंवा तिच्यावर डोळा ठेवून आहे असं समजत होती, तो खरं तर आपल्या मुलीचा शोध घेत होता आणि श्वेतामध्ये तो त्यांच्या मुलीला पाहत होता. श्वेता तिथून थेट आपल्या रूमवर आली. घडला सर्व प्रकार तिच्या डोळ्यासमोरून पुन्हा एकदा गेला आणि तिला गहीवरून आले. एका बापाचं आपल्या मुलीवर किती प्रेम असू शकतं ह्याची तिला जाणीव झाली. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे. ते काका श्वेताला पुन्हा कधीच दिसले नाही आणि त्यांना त्या दिवशी ती जे काही बोलली त्या सर्व गोष्टीचा तिला आजही पश्चाताप होतो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण शोध रहस्याचा या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. तुमच्याकडेही अशाच काही कथा किंवा अनुभव असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या ईमेल आय डीवर पाठवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी मेन्शन आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.